विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी आपल्याला बटाट्याचे पापड दाखवणार आहे आणि ते अगदी कमी वेळेत होणारे झटपट पापड आहेत। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे मी 15 ते 20 मिनिटे पाण्यात ह्याला उकडून घेतलेले आणि त्याची साले काढून ठेवलेली आहेत। या बटाट्यांना आपण आता या चाळणीच्या साहाय्याने किसून घेऊयात। आणि अशा रीतीने मी एक पातेलं ठेवते, त्याच्यावर ही चाळणी ठेवते आणि आता आपण याला किसूयात, म्हणजे याच्यामधल्या गाठी फुटतात आणि छान असा स्मॅश मऊ होतो बटाटा। हा आपण पाहू शकता किती छान असा मऊ पडायला लागलाय बटाटा खाली। तुम्हाला बटाटे जर किसणीने किसून घ्यायचा असेल तर किसणीचाही वापर तुम्ही करू शकता। अशाच पद्धतीने दुसरा देखील बटाटा मी मऊ करून घेणार आहे, स्मॅश करून घेणार आहे। हे बघा, आपण बघू शकता असं खाली मऊ मऊ येतो बटाटा आणि त्याला आपण असं काढून घेऊयात। अशाच रीतीने सर्व बटाटे आता मी मऊ करून घेणार आहे। एवढा असा बटाटा मऊ झालेला आहे आणि याच्यामध्ये मी आता मीठ टाकणार आहे। आपण चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपल्याला जर समजा टेस्ट असं वाटलं की जास्त मीठ पडतंय किंवा कमी मीठ पडतंय, अंदाज येत नसेल मिठाचा, तर तुम्ही ती चव घेऊन बघा बटाट्याची किसलेल्या, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कितपत मीठ टाकायचं किंवा नाही। तसेच जिरे टाकते, अर्धा चमचा जिरे इथे, आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी वाटून ठेवलेल्या आहेत इथे आणि हे आता मी यात टाकते। आता आपण याला एकत्र करून घेऊयात। व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं। व्यवस्थित असं एकत्रित करून घेतलंय मी याला आणि आता आपण याचे पापड करून घेऊयात। इथे मी प्लास्टिकचा पेपर वापरलेला आहे आणि तो इथे अंथरलेला आहे। आता त्याच्यावर आपण एक एक करून पापड करून घेऊयात। आता आपल्याला दाखवते, असा एक पेपर घेतलेला आहे मी चौकोनी। हे तेल घेऊयात आपण, हे हाताला लावून घेऊयात, हाताच्या तळव्याला लावणार आहे मी आणि हे बोट बुडवून असे हाताच्या तळव्याला लावून घेणार आहे आणि आपण एक एक करून गोळे करून घेऊयात त्याचे, कारण हे मिश्रण जे आहे ना ते हाताला चिटकतंय, त्याच्यामुळे तेल लावून घ्यायचं। आणि हे बघा, मी अशा पद्धतीने एक एक करून गोळा करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने मी एक एक गोळा करून घेते। मी मध्यम आकाराचे गोळे बनवून घेणार आहे आणि आपण पाहू शकता अजिबात चिटकत नाही आहे हे मिश्रण हाताला, त्यामुळे तेल लावून घेणे जरुरीचं आहे। आपल्याला केवढी साईज करायची त्यानुसार गोळे करून घ्या। मी मध्यम आकाराचे गोळे बनवणार आहे। हे पहा, पाहू शकता छान असा गोल गोळा तयार झालेला आहे। आता हा गोळा इथे ठेवते आणि असा डायरेक्ट याच्यावर ठेवून घेते प्लॅस्टिकवर या, आणि त्याच्यावर आता आपण हे चौकोनी शीट ठेवूयात प्लॅस्टिकची आणि त्याच्यावर आपण ह्या ताटाने त्याला प्रेस करूयात, म्हणजे छान असा गोल आकार येईल। हे बघा असं। आणि आपण पाहू शकता किती छान असा गोल आकार आलेला आहे या मिश्रणाला, या गोळ्याला। आणि आता मी आपल्याला वरचा पेपर हा काढून दाखवते प्लॅस्टिकचा, आणि बघा छान असं निघत आहे हे। आता अशाच पद्धतीने मी सर्व पापड करून घेणार आहे। जर काय पॉलिथिनला पापड चिटकत असेल तर आपण थोडंसं याला तेल लावून घेऊयात, म्हणजे काढते वेळेस मिश्रण चिटकणार नाही याला। आणि बघा अशा पद्धतीने मी तेल लावून घेतलेलं आहे। आता हे दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला पापड कसं टाकायचं ते दाखवणार आहे। आता आपण परत एकदा तेलात हात बुडवूयात आणि एका हाताला दुसऱ्या हाताला मी लावून घेते तेल। आता एक गोळा घेते याचा आणि आता गोळा करूयात आपण एक अजून तयार। हे बघा अशा पद्धतीने आपण गोळा करून घेऊयात। छान असा गोल गोळा तयार झालेला आहे। या गोळ्याला आपण इथे ठेवून घेऊयात आणि याला तेल लावलेले पॉलिथिन पेपरला ह्याच्यावर ठेवून घेऊयात असं। परत त्याच्यावर असा दाब देऊ, मग अशी कसं दिलं ना त्याप्रमाणे। यावरचा सहज पेपर निघतो पहा, हे बघा किती छान असा निघालेला आहे। त्यामुळे तेल लावून घ्यायचं जेव्हा आपण पापड बनवतो तेव्हा, त्यामुळे पटकन निघतो तो पेपर। जर का तुम्हाला पहिल्या पद्धतीने जर अवघड जात असेल पापड बनवायला, तर हे दुसऱ्या पद्धतीने मी
पापड दाखवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता अशा पद्धतीने सर्व मी पापड चपटे करून घेतलेला आहे आणि छान असा गोल आकार आलेला आहे याला. तुम्ही या पद्धतीने करा, छान होतील पापड. आणि आपण याला आता वाळत घालूयात. या पापडांना मी 2 ते 3 तास फॅनखालीच वाळवून घेणार आहे. मग त्यानंतर कडकडीत उन्हात वाळायला ठेवणार आहे. म्हणजे छान असे उन्हात कडकडीत वाळतात आणि तळल्यानंतर कुरकुरीत लागतात. पण शक्यतो कडक उन्हात वाळवल्यामुळे काय होतं, पापड छान असे वाळले जातात आणि ते व्यवस्थित असे वर्षभर टिकतात, खराब होत नाहीत लवकर. त्यामुळे जास्त करून कडकडीत उन्हात वाळून ते साठवून ठेवू शकतो आपण त्याला आणि ते चांगले राहतात. म्हणजे जर का उन्हामध्ये घालायचं नसेल कडक उन्हात तरी असे देखील वाळू शकतात. 1-2 दिवसामध्ये कडक होतील चांगले. आता तुम्हाला दाखवते, पापड छान असे सुकलेले आहे फॅनखाली. आणि पाहू शकता आपण. आता मी याला पलटी मारणार आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपण याला लगेच पलटी मारून घेऊया. म्हणजे एक साईड सुकली आहे फॅनखाली आणि दुसरी साईड देखील आता आपण सुकवून घेऊया, वाळूयात याला. आणि मी 3 तासाच्या पुढे ठेवलेलं आहे फॅनखाली वाळवायला. आपण याला आता कडकडीत उन्हात वाळायला टाकूयात. पापड हे छान असे कडकडीत उन्हात वाळवून घेतले आहे आणि पाहू शकता मस्त असे वाळलेले आहेत, ते कडक झालेत. हे 1 दिवस मी फक्त वाळवून घेतलेले आहे. या पापडांना जास्त काही आपल्याला वाळवून घ्यायची आवश्यकता नसते. 1 दिवसात ते सहज वाळतात आणि घरात देखील फॅनखाली लवकर सुकतात. ते छान असे वाळलेत पापड. हे बघा वाळलेला छान मस्त आवाज यायला लागलेला आहे. तुम्हाला एक पापड दाखवते. हे बघा किती छान असं वाळलं आहे ते. चला तर मग आता तुम्हाला पापड तळून दाखवते. किती छान असे वाळलेत ते आणि छान वाळल्यामुळे ते किती छान तळले जातात. तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि आपण एक पापड त्यात टाकूया. आता आपल्याला पापड तळून दाखवते. किती छान पद्धतीने ते व्यवस्थित असं कडकडीत उन्हात वाळलेलं आहे. गॅसची फ्लेम बारीक ठेवली आहे. आता याला पलटी मारते आणि जास्त वेळ पापडाला तेलात ठेवायचं नाही, नाहीतर लालसर होते. अजून एक पापड तळलेलं दाखवते तुम्हाला. आता लगेच पलटी मारते याला आणि काढून घेते लगेच एका प्लेटमध्ये. हे बघा अशा पद्धतीने पापड तळलेले आहेत आणि छान असा रंगही आलाय त्याला. हा उन्हाळी वाळवण्याचा पदार्थ अतिशय रुचकर छान लागतो. बटाट्याचे पापड अतिशय छान झालेले आहेत हे आणि एका दिवसात झटपट होणारे पापड आहेत हे. याला काही जास्त सुकवावं किंवा वाळवावं लागत नाही 3-4 दिवस असं. त्याच्यामुळे नक्कीच हा पदार्थ पटकन होणार आहे. नक्कीच हे बटाट्याचे पापड झटपट आणि चविष्ट होणारे आहेत. आता एक पापड तोडून दाखवते आणि किती छान असं तळलं गेलंय बघा. हे बघा आणि असं देखील बघा आवाज येतो. किती कुरकुरीत छान झाले पापड. हे उन्हाळी वाळवणीतले बटाट्याचे पापड अतिशय छान लागतात. उपासाला तर फार छान लागतात ते. आणि जेव्हा आपला उपास असेल तेव्हा ते आपण तळून खाऊ शकतो किंवा अन्य काय चटपटीत खायचं म्हटलं तरी हे पापड तळून खाल्ले तर छानच लागतात. जेव्हा केव्हा पाऊस पडतो तेव्हा देखील ते सुंदर लागतात. त्याच्यामुळे तुम्ही ते नक्की करून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.